गॉड इज गुड अँड ऑल द टाइम. येशू चांगला आहे, येशू चांगला आहे, येशू आमच्यामध्ये आहे. या लगेचच आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. यशाचा ग्रंथ याचा 40 अध्याय आणि वचन 18. तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल? तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल? त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल? त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल? आज या वचनाच्या द्वारे संदेष्टा आज सर्व जगाला प्रश्न करत आहे की तुमच्या दृष्टीने तुमचा देव कसा आहे. आणि आज या जगामध्ये आम्ही पाहतो की या युगाच्या देवतांनी लोकांचं मन आणि अंतःकरण इतकं आंधळ करून ठेवले, ते कुणाला आणि कशालाही देव मानतात. प्राण्यालाही देव मानतात, इमारतीला पण देव मानतात, झाडपाल्यालाही देव मानतात. त्याच्या मनातील त्याला ते देवाचं स्वरूप आणून ठेवलेलं आहे. म्हणून बायबलचा परमेश्वर या ठिकाणामध्ये यशा संदेशाच्या द्वारे म्हणतो की तुम्ही देवाला कुणाची उपमा द्याल? चांगले चांगले ज्ञानी लोक पण ज्याला कुठल्याही प्रकारचं ऐकण्याचं कुठलं साधन नाही, जो ऐकू शकत नाही, वास घेऊ शकत नाही, खाऊ शकत नाही, त्याने आपल्या जीवनामध्ये कुठल्याही कुठे सुरुवात करताना अशा कुठे नमन करून पुढे जातात. म्हणजे देवाचं वचन किती परखडपणे सांगतं की या युगाच्या देवतांनी कितीतरी ज्ञानी, बुद्धिमान, डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट सुद्धा आपल्या प्रयोगशाळेमध्ये काही ना काहीतरी आणून ठेवलेलं आहे. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परंतु आम्हाला आमच्या देवाची ओळख आहे. आम्ही ज्या देवाची उपासना करतो तो देव अदृश्य आहे पण काम सदृश्य करतो. आमेन. देवाचं स्वरूप आम्ही पाहिलेलं आहे की तो सनातन आहे, तो सर्वव्यापी आहे, तो सर्व ज्ञानी आहे आणि तो सर्व समर्थ परमेश्वर आहे. आम्ही कुठल्या जाती धर्माला फॉलो करत नाही. जगाकडे सनातन धर्म आहेत पण आमच्याकडे सनातन दया करणारा सनातन देव आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. धर्म मनुष्याला कर्मामध्ये बांधतो परंतु सनातन दया करणारा देव 2024 वर्षापूर्वी या जगामध्ये प्रगट झाला. त्याने मनुष्यासाठी आपलं अर्पण दिलं, आपल्या शरीरातील रक्ताचा शेवटला थेंब देखील देऊन टाकला. या जगातले देव बळी मागतात पण आमचा देव बलिदान झाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या जगातले देव घेणारे आहेत, आमच्या देवाने सर्वस्व देऊन टाकलेलं आहे. वधस्तंभावरती आपला प्राण दिला यासाठी कोणाचाही नाश होऊ नये तर त्या व्यक्तीला विश्वासाच्या द्वारे सार्वकालिक जीवन, मोक्ष, मुक्ती, उद्धारच्या द्वारे त्याला स्वर्गीय राज्य मिळावं. हालेलुया. आणि तो देव आम्हाला प्रश्न करत आहे की तुम्ही माझी तुलना कशाबरोबर करणार? आम्ही त्याची तुलना कशाशी करू शकत नाही. आम्ही फक्त त्याची स्तुती आणि आराधना करू शकतो. आम्ही आमच्या देवाचं स्वरूप पाहिलेलं आहे. याच यशा 40:12 मध्ये या जगामध्ये जेवढं 73% पाणी आहे, पृथ्वीवरती जेवढं पाणी आहे त्या पाण्याविषयी बायबल सांगतं की देवाने ते पाणी चुळक्याने भरले. कसं भरले? चूळ भरून जेव्हा एखादा माणूस जसं गुळणी करून थुकतो तर जे पाणी जमिनीवर पडतं, आमच्या देवाने या जगातलं 73% पाणी, मग ते किती मोठे पॅसिफिक महासागर असो, हिंदी महासागर असो, अरबी महासागर असो, किती मोठे मोठे जलाशय असो, या सगळ्यांना आमच्या देवाने सुळक्याने भरले. तर त्याची तुलना आम्ही कशाशी करणार? त्याची प्रतिमा आम्ही कशाला लावणार? कुठेतरी देवाने फक्त करंगळीवरती पर्वत उचलला असेल पण बायबल सांगतं आमच्या देवाने जगातल्या सगळ्या पर्वतांना तराजूमध्ये मोजले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. असा विशाल काय परमेश्वर आहे. पण इतका विशाल परमेश्वर असताना, तो देव असताना तुमच्या आणि माझ्यासाठी आम्ही जे आता सेलिब्रेशन करणार आहे 2-3 दिवसाने, तो साधारण मानव रूप धारण करून आला. या जगातले देव म्हणतात की आम्ही पाप्यांचा संहार म्हणजे पाप्यांचा नायनाट करायला आणि साधूंना वाचवायला वेळोवेळी जन्म घेऊ. पण येशू म्हणतो मी या जगात आलोय पाप्यांना तारायला आणि हरवलेल्यांना शोधायला. हालेलुया. आम्हाला अभिमान आहे की जर येशू नसता आला तर आम्ही जन्माचेच पापी आहोत, आमचा नाश हा ठरलाच होता. पण आम्हाला अभिमान आहे की आमच्यासाठी असा देव आला जो आमच्यासाठी उद्धार घेऊन आला आणि स्वतःचं बलिदान घेऊन आला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. तर आम्ही परमेश्वर आमची तुलना करतो. आम्ही परमेश्वराची तुलना करू शकत तर आम्ही मागील काही एपिसोड मध्ये परमेश्वर आमची तुलना कशाशी करतो
तर गरुड पक्षाशी करतो. पण आज आपण एका नवीन गोष्टीकडे जाणार आहोत आणि परमेश्वर आमची तुलना एका प्राण्याबरोबर करतो. आज त्याचा फक्त एक साधारण पाया आपण घालणार आहोत आणि मग त्याच्या डीप गोष्टींमध्ये, त्याच्या खोलीमध्ये पुढील रविवारपासून जाणार आहोत. तर लगेच जाऊया आपण योहानाचं शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि योहान 10:1 पासून पुढे वाचा. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाल द्वार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्यांच्या मागे कधीच जाणार नाही, तर ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्याची वाणी ओळखीत नाही. बस. हालेलुया. आता कळलं असेल देव आमची तुलना कशाबरोबर करतो, है ना. हिंदी में उसे भेड़ कहा जाता है, इंग्लिश मध्ये शीप म्हणतात आणि मराठीमध्ये मेंढरू. आम्ही देवाची तुलना कशाबरोबर करू शकत नाही, पण आमचा देव आमची तुलना मेंढराबरोबर करतो. आमेन. एक भजनामध्ये गीत गातात ना, माझी वाणी ऐकून येते माझ्या मागे त्वरे, खरोखर माझी ही मेंढरे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजपासून आपण गरुड पक्षी संपलाय, आता मेंढरूकडे जाणार आहोत. कारण मेंढरूवरती आम्ही गाणंही गातो ना, की मेंढरू भरकटतं, मेंढरू हरवतं. पण या ठिकाणामध्ये आपण परमेश्वर आमची तुलना मेंढराबरोबर का करतो. दुसरी गोष्ट, काही लोकांना हा प्रश्न उठला असेल की परमेश्वर आमची तुलना मेंढराबरोबर करतो, पण बायबलमध्ये येशूची तुलना ही मेंढराबरोबर केली आहे. पण येशूची तुलना करताना येशू याची तुलना एक बलिदानाचा कोकरा म्हणून केलेली आहे. आम्हाला बलिदान होण्यासाठी सांगितलेलं नाहीये. तर ज्यावेळेस योहान बाप्तिस्मा करणाऱ्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन झालं, प्रभू येशू ख्रिस्ताचा त्याचा सामना झाला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहून योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय आणि वचन 29 मध्ये तो काय म्हणतो पहा, 29 आणि 30. दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, म्हणजे योहान बाप्तिस्मा करणारा म्हणाला, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. काय म्हटलं येशूला पाहून तो, माझ्या मागून एक पुरुष येत आहे, तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता, असे ज्याच्याविषयी मी म्हणालो तो हाच आहे. बायबल सांगते या ठिकाणामध्ये, ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या समोरून जात असताना योहानाने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी साक्ष दिली की हा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. म्हणजे येशूची पण तुलना मेंढराबरोबर केली, पण येशूची तुलना कशासाठी केली. येशूची तुलना फक्त इस्रायल पुरती नाही केली, येशूची तुलना फक्त ख्रिस्ती लोकांसाठी नाही केली, येशूची तुलना फक्त ठराविक लोकांसाठी नाही केली, तर येशूची तुलना योहान बाप्तिस्मा करणारा नव्या कराराचा पहिला संदेष्टा म्हणतो की पहा हा तो आहे जो जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. हालेलुया. तो देवाचा कोकरा या जगामध्ये आला. आम्ही जसं ख्रिस्त जन्मोत्सव आता बुधवारी सेलिब्रेट करणार आहे, तो देवाचा कोकरा या जगामध्ये आला, या जगामध्ये तो जगला, या जगामध्ये सगळं कार्य केलं आणि देवाचं त्याला या जगात पाठवण्यामागचं जे उद्देश होतं की जगाचं पाप हरण व्हावं. कसं व्हावं, कारण येशू ख्रिस्त येण्यापूर्वी या जगामध्ये सर्व बलिदानांना महत्व होतं. गोरे म्हणजे बैल, नाना प्रकारचे प्राणी पक्षी यांचं रक्त सांडण्यात येत होतं की त्यांचं रक्त सांडल्यावरती पापांची क्षमा मिळेल असा एक समज होता.
परंतु या सगळ्या गोष्टींचा बायबल सांगतं देवाला वीट आला होता, म्हणून त्यांनी कुठल्या संदेशाला पाठवलं नाही, कुठल्या स्वर्गदूताला पाठवलं नाही, कुठल्या विशेष व्यक्तीला पाठवलं नाही, तर शब्द देही झाला म्हणजे देव वचन स्वतः या जगामध्ये देवाचा पुत्र मनुष्याचा पुत्र बनून आला आणि मनुष्याचा पुत्र नव्हे तर जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा या जगात आला. त्यांनी निस्तेज जन्म घेतला नाही, नुसती सेवा केली नाही, तर खऱ्या अर्थाने पित्याचा जो प्रोजेक्ट होता, पित्याची जी योजना होती की सर्व मानव जातीला स्वर्गाचा रस्ता मिळावा, तो रस्ता बनवण्यासाठी येशू ख्रिस्त वधस्तंभावर बलिदान झाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेला स्वर्गामध्ये साक्षात्कार झाला तर त्या साक्षात्कारामध्ये योहान जो प्रभूचा शिष्य त्या पात्म नावाच्या बेटावरती त्याला प्रगटीकरण झालं. त्या पात्म नावाच्या बेटावरती त्याने एक साक्षात्कार पाहिला आणि तो साक्षात्कार काय सांगतो, या आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकातही जाऊया. प्रगटीकरणाचं पुस्तक 5वा अध्याय वचन 12. ते मोठ्याने म्हणत होते वधलेला कोकरा. कोणता कोकरा? वधलेला कोकरा. योहान बाप्तिस्मा करणाऱ्याने सांगितलं जगाचं पाप हरण करणारा कोकरा आला आहे, परंतु प्रभू येशूचा शिष्य ज्याच्यावर प्रभू येशूच्या आईची जबाबदारी दिली होती, जो येशूच्या वधस्तंभाकडे शेवटपर्यंत थांबला होता, त्या शिष्याला आपल्या उतार वयामध्ये जवळजवळ 90 वर्षाच्या पुढे तो होता, एका बंदिवासामध्ये होता, एका एकदम काळ्या पाणीची सजा भोगत असताना त्याला प्रगटीकरण स्वर्गाचं झालं आणि त्यांनी पाहिलं बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने जी भविष्यवाणी केली होती, तो कोकरा जगाचं पाप हरण करून वधलेला कोकरा स्वर्गामध्ये प्रगट झाला. हालेलुया. वाचा. जे मोठ्याने म्हणत होते, मोठ्याने म्हणत होते वधलेला कोकरा. वधलेला कोकरा सामर्थ्य, सामर्थ्य, धन, धन, ज्ञान, ज्ञान, बल, बल, सन्मान, सन्मान, गौरव व धन्यवाद ही घेण्यास योग्य आहे. आमेन. का योग्य आहे? कारण तो योग्यतेचा असताना, तो देव असताना या जगामध्ये मानव बनून आला. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र असताना या जगामध्ये आल्यावरती तो म्हणतो मनुष्याचा पुत्र. जर तो मनुष्याचा पुत्र म्हणतो, काही लोक, काही विरोधक लोक ते म्हणतात तो मनुष्याचा पुत्र आहे, पण त्यांना तेवढं ज्ञान किंवा तेवढं प्रगटीकरण नाहीये. आमचा देव स्वतःला मनुष्याचा पुत्र का म्हणून घेतो माहितीये का? तो आमच्या बरोबरीला येऊन बसलाय. या जगातले देव उच्च स्थानावरून भक्ताला पायापाशी ठेवतात, पण आम्ही धन्यवाद देतो, आमचा देव आम्हाला हृदयापाशी ठेवतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इतकी मोठी सन्मानाची गोष्ट तो आम्हाला देतो. मनुष्याचा पुत्र का म्हटलेलं आहे? येशूला नाना प्रकारचे पुत्र आम्ही पाहायला मिळतो. देवाचा एकुलता एक पुत्र है ना, त्यानंतर मनुष्याचा पुत्र आणि पुनरुत्थानानंतर एक पद येशूला मिळालं, ते म्हणजे ज्येष्ठ पुत्र. हालेलुया. ज्येष्ठ पुत्र का म्हटले माहितीये का? मरणातून प्रथम जन्मलेला, शब्द नीट ऐका, मरणातून प्रथम जन्मलेला तो पहिला पुत्र आहे आणि तो ज्या वेळेला येईल, जितके त्याच्यावर विश्वास ठेवून जगतील किंवा झोपी जातील ते उठले जातील, ते कनिष्ठ पुत्र ठरतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो मनुष्याचा पुत्र बनून आला, आमच्या लेवलला बनून आला. मनुष्याला जर बायबल मेंढरू म्हणून म्हणतं तर तो मनुष्याचा पुत्र या जगामध्ये आला. त्याने स्वतःला मेंढराप्रमाणे वधस्तंभावर बलिदान करण्यासाठी स्वतःची तयारी केली. हालेलुया. येशू ख्रिस्त ज्या सेवेला आला तर बायबल सांगतं योहानाच्या 5व्या अध्यायामध्ये तो बेथसेदा, वाचू नका, बेथसेदा नावाच्या तळ्याकडे आला. बेथसेदाच्या तळ्याकडे येशू येण्यामागचं कारण काय होतं? कारण जुन्या कराराप्रमाणे शुद्धीकरणाचा प्राणी जो कोकरा वधण्यात यायचा, त्याला वधण्याच्या पूर्वी बेथसेदेच्या तळ्यामध्ये शुद्धीकरण केलं जायचं. आणि येशू ख्रिस्ताने तिथं येऊन हे प्रगट केलं की मी तो कोकरा आहे की सर्व जगाचं पाप हरण करणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेला येशू ख्रिस्त आपल्या मिनिस्ट्रीमध्ये जेव्हा सुरुवात करतो आणि सेवेला ज्यावेळेस येतो, रक्तस्रावी स्त्रीला तो चंगाई देतो, 2 आंधळ्यांना बरे करतो, एका भूतग्रस्ताला बरे करतो आणि तिथून पुढे जाऊन तो एक लोकसमुदाय पाहतो आणि त्या लोकसमुदायाला पाहून येशू ख्रिस्त काय म्हणतो? मत्तईचं शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि वचन 36. मत्तई 9:36. तेव्हा लोकसमुदायांना पाहून
त्यांचा त्याला कळवळा आला. कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते गांजलेले व पांगलेले होते. बस या ठिकाणामध्ये बायबल सांगतं येशू ख्रिस्ताने आपली सेवा सुरू केली. त्यांनी निरनिराळे चमत्कार करत करत डोंगरावर प्रवचन केल्यानंतर त्यांनी एका पायथ्याला कुष्ठरोगीला बरं केलं. कुष्ठरोगीला बरं केलं. तिथून पुढे तो गेला. त्यांनी शताधिपती होता त्याच्या घरी जाऊन त्याच्या चाकराला बरं केलं. पुढे जाऊन त्यांनी त्याचा शिष्य पेत्र त्याच्या सासूला चंगाई दिली. शिष्य होण्याविषयीचं शिक्षण दिलं. घरच्या प्रांतातील भूतग्रस्ताला बरं केलं. एका पक्षघाती व्यक्तीला बरं केलं. रस्त्यामध्ये जाताना एक व्यक्ती 12 वर्षाचा रक्ताचा आजार तिला आरोग्य मिळालं. याईराच्या मुलीला जिवंत केलं. आणि असं करून तो पुढे जात असताना त्याला सगळे असेच लोक दिसत होते. आणि त्या लोकांना पाहून त्यांनी तुलना केली की हे ते लोक आहेत की मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे गांजलेले आणि पांगलेले लोक. आज जगाची अवस्था तीच आहे. या ख्रिसमसला फक्त आपलं सजणं सवरणं या गोष्टीमध्ये राहू नका. जगामध्ये अनेक असे मेंढर आहेत की जे गांजलेले आणि पांगलेले आहेत. त्यांना खऱ्या मेंढपाळाची गरज आहे. आणि तो खरा मेंढपाळ तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता. ही तुमची जबाबदारी आहे. जर आम्ही पण गांजलेल्या आणि पांगलेल्या मेंढराप्रमाणे होतो, आम्हाला कुणीतरी सुवार्ता सांगितली, आम्हाला कुणीतरी सत्य सांगितलं, म्हणून आम्ही यहोवा निस्सी चपचपकाईच्या मेंढवाड्यामध्ये आलो आणि मेंढरांचा उत्तम मेंढपाळ येशू आम्हाला लाभला. आता आमचं कर्तव्य आहे या ताडीवाला रोडमध्ये, या पुणे शहरामध्ये असे अनेक गांजलेले पांगलेले मेंढर आहेत. येशूची इच्छा आहे की त्यांनाही या मेंढवाड्यात घेऊन यावं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही आमच्यापुरती विचार करू नये. येशूला लोकसमुदायाला पाहून कळवळा आला. काय आला? कळवळ्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कंपॅशन. तुमच्यामध्ये तो कळवळा येऊ द्या. आज जर तुमच्या आजूबाजूला कुणीतरी व्यसनिक व्यक्ती आहे, कुणीतरी चुकीच्या मार्गातला व्यक्ती आहे, त्याच्याविषयी कळवळा येऊ द्या. ते व्यक्ती तुमचा सन्मान करू अगर ना करू, ऐकू अगर ना ऐकू, पण सांगा तुझ्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आला. तो तुझं प्रीती करतो. तुझ्या अपराधांसाठी तो ठेचला गेला, मारला गेला. तुझ्यावर तो दया करतो. तुला तो नवीन जीवन देऊ इच्छितो. ये, तो त्या मेंढवाड्यात तुझी वाट बघत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी विचार करतो येशूने हा शब्द का काढला. कारण येशू जसं डोंगरावरून प्रवचन देऊन खाली उतरल्याबरोबर एक कुष्ठरोगी भेटतो, त्याला चंगाई. तिथून पुढे जातो शताधिपतीच्या मुलाला चंगाई. तिथून पुढे जातो पेत्र त्याला घेऊन जातो आपल्या घरी. तिथं तर हिलिंग मिटिंगच चालू होते. तिथून पुढे जातो याईर भेटतो, विनंती करतो माझ्या घरी चल, माझी मुलगी मारायला लागली. रस्त्यामध्ये 12 वर्षाची स्त्री बरी होती. घरच्या घरातला भूतग्रस्त बरा होतो. या सगळ्या गोष्टी झाल्या होती. येशूला या जगात आल्यावर कळतं की जगाची अवस्था गांजलेली आणि पांगलेली आहे. आणि त्याच्यासाठी इलाज, त्याच्यासाठी उत्तर एकच आहे. तो म्हणजे वधलेला कोकरा, पुनरुत्थित ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही बाळ येशूचा ख्रिसमस साजरा नाही करत हा बाबा. आम्ही बाळ येशूचा ख्रिसमस साजरा करत नाही. पुनरुत्थित ख्रिस्ताचा जन्मोत्सव आम्ही साजरा करतो. जो मरणातून प्रथम जन्मलेला ख्रिस्त, दाविदाच्या नगरात गवाणीत जन्मलेला ख्रिस्त आम्ही गाजवत नाही. जो कबरेतून बाहेर आलेला, मरणावर विजय झालेला ख्रिस्त आम्ही गाजवतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लोकांचा ख्रिस्त अजून गवाणीतच आहे. बाळ येशू अजून गवाणीतच आहे. म्हणून दाविदाच्या नगरातला बाळ येशू लोक गाजवतात. पण आम्ही दाविदाच्या नगरातला बाळ येशू नाही, तर आम्ही बलवान उद्धार गाजवतो, जो मरणाला हरवून तिसऱ्या दिवशी विजयी झालेला ख्रिस्त आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज लोक गवाणीमध्येच अडकलेत. गवाणीतून बाहेर या. कबरेतून जो बाहेर निघलाय त्याच्याकडे पहा. तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. तर जो ज्येष्ठ पुत्र आहे, तुम्ही त्याला फॉलो करताल तर तुम्ही जे कनिष्ठ पुत्र होताल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज देवाची इच्छा ही आहे. काय म्हणतो तो? जाऊया परत योहानाच्या 10व्या अध्यायाकडे. योहानाच्या 10व्या अध्यायामध्ये मेंढराचं स्वरूप काय आहे, तर पुन्हा एकदा आपण मेंढपाळ कसा येतो त्याविषयी पाहूया. मी तुम्हाला खचित सांगतो, मेंढवाड्याच्या दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे.
मेंढवाड्याच्या दाराने न येता, प्रॉपर वेने तुमच्याकडे न येता जर एखादा व्यक्ती तुम्हाला येशूविषयी सांगतोय तर समजून घ्या की तो चोर आणि लुटारू आहे. असे अनेक आहेत की जे चुकीच्या पद्धतीने ऑलरेडी ज्यांना ख्रिस्त ठाऊक आहे, ऑलरेडी त्यांना प्रभू माहित आहे, त्यांना काहीतरी वेगळं सांगून अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी येशू म्हणत आहे सावधान. पुढे, जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो. द्वारपाळ दार उघडतो म्हणजे एक पास्टर आराधनेच्या नंतर वचनाचं दार उघडतो आणि एक वर्शिप लीडर आराधनेचं दार उघडतो, यासाठी की सर्व मेंढरं देवाच्या सानिध्यात यावेत. इथं बसलेला आराधक जो वर्शिप लीडर असो किंवा प्रीचिंग करणारा पास्टर असो, हे द्वारपाळ आहेत. कोण आहेत? आम्ही काय करत नाही, फक्त आम्ही दरवाजा उघडून देतो. परंतु काही लोक दारातून यायला तयार नसतात, ते दुनियातच असतात. ज्या वेळेला एक आराधक आपला घसा ताणून, वर्शिप टीम आपला जीव ओतून जस आराधना करत आहे, ते या ठिकाणामध्ये मनोरंजनासाठी आलेले नाहीयेत. तुमचं मनोरंजन करायला किती चांगलं संगीत वाजवतात याच्यासाठी नाहीयेत. कारण मेंढरांचा महान मेंढपाळ प्रवेश करणार आहे. तो प्रवेश करण्यापूर्वी द्वारपाळ आराधनेचा आराधक तो दरवाजा उघडतो आणि मेंढपाळाला आणि मेंढरांची भेट घडवून आणतो. हलक्यात घेऊ नका त्याला. गीत गाणं म्हणजे आराधना नाहीये, चांगल्या गळ्याने गाणं म्हणजे आराधना नाहीये. आराधना ती आहे जिथं देवाची उपस्थिती उतरून येते. तुमच्या आवाजाला महत्व नाहीये, आवाजाला महत्व नाहीये. उपलब्ध असून जो देवासाठी समर्पण करतो, परमेश्वर त्याच्यावर अनुग्रह करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय जय जय. ज्यावेळेला यहोवा निस्सी चर्च ऑफ क्राइस्टच्या मेंढवाड्याची सुरुवात होती, आराधना करणारे लेकरं आणि वर्शिप टीमचा लीडर हा तुमच्यासाठी दरवाजा उघडतो, कारण तुम्ही आत यावं. मी थोडंसं इस्रायल मधल्या मेंढवाड्याचं थोडंसं वाचन करत असताना, मेंढवाड्यामध्ये 2 प्रकारचे दरवाजे असतात. एक पहिला दरवाजा असतो आणि तिथून आत आल्यानंतर मेंढपाळ थोडा वेळ थांबतो आणि द्वारपाळाशी बोलतो आणि मग द्वारपाळ पुन्हा दरवाजा उघडतो, प्रॉपर मेंढरांच्या समोर जातो. मग मला जरा समजलं की पहिले आराधनेचा वर्शिप लीडर तो आराधनेचा द्वारपाळ आहे, वचन सांगणारा वचनाचा द्वारपाळ आहे. डोर कीपर कोण? एकदम खालची पदवी वाटती का? दुष्टाईच्या तंबूत राहण्यापरी तुझ्या मंदिरी मी द्वारपाळ होई, तुझ्या मंदिरी मी द्वारपाळ होई, तुझ्या मंदिरी मी द्वारपाळ होई. सानिध्य सानिध्य देवाचे सानिध्य. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापरी दावीद म्हणतो, मी तुझ्या मंदिराचा द्वारपाळ होई. हालेलुया. सिक्युरिटी गार्ड तुम्हाला समजलं अशा भाषेत. आम्हाला सिक्युरिटी गार्ड समजतो आहे ना. जर दावीद इस्रायलचा वैभवी राजा असताना तो म्हणतो, मला सिंहासनापेक्षा देवाच्या मंदिराचा द्वारपाळ होणं आवडतं. का? कारण त्याला माहिती आहे मेंढपाळ पहिले द्वारपाळालाच भेटतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मेंढपाळ मंदिर त्या मेंढवाड्यात जाण्यापूर्वी कुणाला भेटतो? द्वारपाळाला भेटतो. म्हणून आराधना करणाऱ्या वर्शिप टीमनी आणि वर्शिप लीडरनी ध्यानात ठेवावं, येशू मंडळीला भेटण्यापूर्वी तुम्हाला भेटतो, तसं तुम्ही तयार व्हा. हालेलुया. मेंढरांकडे मेंढपाळ जाण्यापूर्वी तो द्वारपाळाला अपडेट विचारतो, कुठलं मेंढरू कसं आहे, कुठलं लंगडं आहे का, कुठलं भटकलंय का, कुठलं नुसतं खाऊन खाऊन गबगब होऊन धडपडतंय का. मग जाऊन त्याची लोकर कापतो. ते पुढे आपण पाहणार आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं द्वारपाळ मेंढपाळासाठी दरवाजा उघडतो. तर आराधना टीमने हलक्यात घेऊ नये, मंडळींनी पण हलक्यात घेऊ नये. ज्यावेळेस आराधना टीम तुम्हाला अभिषेकात घेऊन येतं, इकडं लेफ्ट राईट बघत बसू नका, त्या आराधनेमध्ये मग्न होऊन जा. मग तुम्ही आराधनेत मग्न होताना तुम्हाला प्रथम पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने
प्रभू येशू ख्रिस्त आपला हात हातात घेईल आणि इमिजिएट तुम्ही ज्या वचनामध्ये जाता तो वचनाचा मेंढपाळ तुम्हाला अजून खोलीमध्ये नेऊन तुमच्या जीवनामध्ये जी काटछाट करायची ती काटछाट करायला सुरुवात करतो. पण हे तुमच्या हातात आहे की तुम्हाला किती मग्न व्हायचंय. असंच फक्त यायचं जायचं त्याच्यात काम होणार नाही. तुम्ही जेवढं गांभीर्याने या गोष्टी घेताल तेवढ्याच अभिषेकाने भरताल. हालेलुया. काय म्हणतं वचन पुढं? मेंढरे त्याची वाणी ऐकतात. हा हा हा. मेंढरे त्याची वाणी ऐकतात. त्याची वाणी ऐकतात. कुणाची वाणी ऐकतात? द्वारपाळाची का मेंढपाळाची? मेंढपाळ आमचा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आता येशू कुठून बोलतो? तर देवाच्या वचनातून. काय लोक म्हणतात देव बाप्पा बोल ना बोल ना बोल ना. परमेश्वर म्हणतो जरा हे झटक, मी याच्यातून बोलायला तयार आहे. माझ्याशी बोल. अरे म्हणतो मी एवढं मोठं 66 पुस्तकाचं प्रेमपत्र लिहून दिले. डिवाइन लव्ह लेटर आहे, दैवी प्रेमपत्र आहे. ज्यास तुम्ही याच्या प्रत्येक पानावर जाताल आणि त्याला समर्पण होताल, तुमचं प्रत्येक पानावरती तुम्हाला एक प्रेमी पिता दिसेल. हालेलुया. मेंढरे त्याची वाणी ऐकतात. जसं मी त्या ह्याच्यामध्ये जसं एक व्हिडिओ पण पाहिला, जसं पहिलं फाटक उघडतं ना ते फाटक असं खळखळ खळखळ वाजतं, आतमध्ये मेंढरांची चुळबुळ चुळबुळ चालू होती. दुसरं फाटक उघडल्याबरोबर सगळे मेंढरे मॅ 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 एकदम आवाज चालू करतात. हे काय दर्शक आहे? मेंढर मेंढपाळासाठी आसुसलेले असतात. आम्ही वचनाच्या वेळेला असा असतो का? काही लोक हे तर काय ठेवू का, तिकडं काय बघू का. मेंढपाळ आता माझ्याशी भेट घेणार आहे, वचन माझ्याकडे येणार आहे, त्या गांभीर्याने मी एकदम तिथं लक्ष लावलं पाहिजे. ती तहान ती भूक मला असली पाहिजे. कारण देवाचं वचन जीवनी पाणी आहे आणि देवाचं वचन स्वर्गीय भाकर आहे. हालेलुया. मेंढपाळाची वाणी ऐकतात. तुम्ही जर मेंढरू म्हणून जर राहताल, मेंढराचा सर्वोत्तम स्वभाव सांगू काय आहे? मेंढर स्वतःवर नाही तर आपल्या मेंढपाळावर अवलंबून राहतात. मी एकदा सोलापूरवर येताना ट्रॅफिक जाम झालं. त्या टेंभुर्णी गावाच्या पुढं, टेंभुर्णी नावाचं धरण आहे, त्या धरणाच्या पुढे ट्रॅफिक जाम झालं. तर ट्रॅफिक जाम होण्याचं कारण मला कळलं. 4 प्रकारचे वेगळे वेगळे मेंढरांचे कळप चालले होते. पण मी थोडंसं निदर्शन केलं, म्हणलं आता यातून आपण काय तर बिब्लिकल शिकलो पाहिजे. कारण मेंढर त्यांच्याच मेंढपाळाची वाणी ऐकतात. तिकडून एक वेगळा आवाज देतो, वाक 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 वाक, तर तिकडचं कळप लगेच तिकडं. म्हणजे प्रत्येक मेंढपाळाची वाणी मेंढरू ओळखतं. एक जगातून पण एक वाणी येते, आम्ही तिथं जाऊ नये. मेंढरू आम्हाला संदेश देतं की मी माझ्या मेंढपाळाची वाणी ऐकतो. हालेलुया. हालेलुया. आज तुम्ही जर त्याची वाणी ऐकताल, जुन्या करारामध्ये यहोवा म्हणतो जर तुम्ही आज माझी वाणी ऐकताल तर निश्चित मी तुम्हाला आशीर्वादित करेन. जो माझी वाणी ऐकून माझ्या मागे चालतो, आशीर्वाद त्याच्याकडे धावत येतील, असं अनुवाद 28:2 अभिवचन आहे. आज आम्ही वाणी ऐकायला तयार आहोत का? इथून गेल्यानंतर आम्ही काय ऐकलं ते आमच्या डोक्यातून उडून जाते. काय पेरले आमच्यामध्ये आम्ही त्याच्यावर महत्व देत नाहीये. परंतु ज्या वेळेला मेंढरांना कळतं की आमचा मेंढपाळ आला, त्याची वाणी ते ऐकतात आणि आवाज करायला लागतात. पुढे तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो. वाव. तो आपल्या भले पास्टर राजू ठाकूर तुम्हाला तुमच्या नावाने आवाज देत नाहीये, परंतु मेंढरांचा महान मेंढपाळ येशू ख्रिस्त इथं बसल्या प्रत्येकाला नावानावाने ओळखतो. तो तुम्हाला आवाज कधी देईल माहितीये का? ज्यास तुम्ही त्याच्या वाणीकडे लक्ष द्याल. काही सेवकांची तुम्ही साक्ष ऐकले असाल की मला दर्शन झालं, देवाने मला माझ्या नावाने आवाज दिला. का आवाज मिळाला तो? कारण तेवढं गांभीर्याने त्यांनी त्याच्या देवाला घेतले. आज जगामध्ये ज्ञान खूप आहे हो, ज्ञानाने येशू सांगणारे खूप आहेत, स्टाईलने येशू सांगणारे खूप आहेत, परंतु वाणी ज्याला ऐकायला जाईल तो खरा व्यक्ती आहे जो खरोखर त्या मेंढपाळाशी संयुक्त आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे तो त्यांना बाहेर नेतो. तो त्यांना बाहेर नेतो. तो त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो. वाव. त्यांच्या पुढे चालतो. मला सांगा तुमच्या पुढे मी कधी चाललो नाही का आजपर्यंत? कधी तुमच्या अडचणी पुढे चाललो नाही का तुमच्या पुढं?
कधी तुम्हाला अवॉइड केले का? एक खऱ्या मेंढपाळाची ओळख ही आहे, तो आपल्या मेंढरांच्या पुढे चालतो. मी या पुढे चालण्याकडून जेव्हा पाहतो ना, मला दावीद राजा दिसतो. दाविदावरती देवाची कृपा का झाली होती माहिती का? कारण बायबल असं सांगतं, जेव्हा पण लढाई होत होती ना, तेव्हा मेंढपाळ म्हणजे दावीद सैन्याच्या पुढे चालत होता. तो एकमेव असा राजा होता. अनेक लढायांमध्ये शौलाकडे मोठे मोठे सेनापती होते, पण ते पुढे जायचे आणि शौल मागा असायचा. पण जेव्हा दावीद राजा झाला त्या दावीद पुढे चालायचा. म्हणून बायबल सांगतं की परमेश्वर त्याला यशस्वी करत होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्या आणि माझ्यासाठी येशू पुढे चालत आहे. तुम्हाला येशूच्या मागे जायचं आहे. हालेलुया, बोले येशू मसीह की, बोले येशू मसीह की. पुढे, व मेंढरे त्याच्या मागे चालतात, व मेंढरे त्याच्या मागे चालतात. आता मेंढरांना प्रश्न आहे, चालतात का त्याच्या माग? हो, चालतो ना आम्ही रविवारी. 6 दिन दुनिया की गर्लफ्रेंड बनकर 1 दिन मसीह की दुल्हन नहीं हो सकती. आम्हाला प्रत्येक दिवशी त्याच्या मागे चालणं गरजेचं आहे. मला माझ्या मेंढराच्या मागे चालायसाठी काय आधार आहे? काय म्हणतं परमेश्वर माझा, मला काही. पण आम्ही उन्याचेच विचार जास्ती करतो. स्तोत्र 23 तोंड पाठ आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, तो मला हिरव्याच्या कुणात देतो. हा, पण सवाल हा आहे का 23 स्तोत्र तुमच्या जीवनामध्ये रोज लागू करता का? सकाळी उठल्यावर भले कुठलाही प्रश्न असो, स्वर्गाकडे हात उंच करून म्हणा, माझा परमेश्वर, माझा येशू माझा उत्तम मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ह्या एकदम प्रत्येक मेंढरानी आपल्या मेंढपाळाकडे पाहून हेच बोललं पाहिजे. मेंढपाळ परिस्थिती काही असो, सुकाळ असो दुष्काळ असो, तो आपल्या मेंढरांना चरण्यासाठी योग्य ठिकाणी घेऊन जातो. काही मेंढपाळ तुम्हाला माहिती नसेल, काही मेंढपाळ राजस्थानवरून निघतात. त्यांच्या ठरलेल्या टर्म प्रमाणे ते राजस्थान ते महाराष्ट्र चालत येतात. परत महाराष्ट्र ते राजस्थान का जातात माहिती का? मी त्याला विचारलं, क्यों इतना बड़ा सफर? कि बोले जो भेड़ों के लिए जो चारा चाहिए वो जिस सीजन में मिलता है, जिस प्रदेश में मिलता है, हम उस तरीके से चलते हैं. जर एक मानव मेंढपाळ मेंढरांची अशी काळजी घेतो, आमचा तर देव मेंढपाळ आहे, तो आमची किती विशेष करून काळजी घेईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुठला प्रवास करत नाही ते गाडी घोडा घेऊन, मेंढरांच्या पुढेच चालतात. ते मेंढरू कुठं बी असो, त्या मेंढराला बरोबर आवाज देऊन बोलतात. एखादं कोकरू कुठंतरी चुकतं, त्याला जाऊन ते काढतात. आम्हाला काढावंच लागतं, कारण की मेंढरू असते पण ते वागण्यात कोकरू असते. आता कोकरू काय म्हणता तुम्ही? कोकरू म्हणजे छोटं बाळ. काही लोक वर्षानुवर्ष प्रभूमध्ये आहे, ते मेंढरे होऊन असे धष्टपुष्ट व्हायला पाहिजे, पण अजूनच लडखडणारे कोकरेत, म्हणून कधी या काट्यात तर कधी या खड्ड्यात. आणि काही लोक म्हणतात ना, येशू ख्रिस्त 99 मेंढरं सोडून एका मेंढरासाठी गेला. किती वेळा जाणार? हा, किती वेळा? 99 सोडून एकासाठी गेला, कारण ते कोकरू आहे. अरे तू आता एवढा टोणगा झालाय, किती दिवस कोकरू म्हणून गेलास? काही लोक स्वतःला सेल्फ पिटीले असते, सेल्फ सिंपती, स्वतःलाच एकदम असं करून घ्यायचं. आता परमेश्वराचं वचन सांगतं, दूध पिणारे नाही तर जड अन्न पचवणारे तुम्ही झाले पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोले येशू मसीह की. पुढे, कारण ती त्याची वाणी ओळखतात, ती त्याची वाणी ओळखतात. आता तुमच्यामध्ये एक गिफ्ट ऑपरेट झालं पाहिजे. त्या दिवसामध्ये तुम्ही देवाची वाणी आणि परक्याची वाणी ओळखता आली पाहिजे. कारण आता आम्ही अंतच्या अंतमध्ये आहेत, शेवटाच्या शेवटाला आलोय. असे काही फसवणारे त्या मेंढराच्या वेशामध्ये लांडगे आलेले आहेत, तुम्हाला फसवणारे, तुम्हाला भटकवणारे. तुमच्यामध्ये ते गिफ्ट ऑपरेट होऊ द्या की मेंढपाळाची वाणी कोणती आणि परक्याची वाणी कोणती. अनेक लोकांची फसगत होत आहेत, सगळीकडे डोकं टेकवत आहेत, सगळ्यात हाताखाली डोकं देऊन देऊन छप्पर उडायला लागले. मेंढर परक्याची वाणी ओळखतात आणि आपल्या मेंढपाळाची वाणी ओळखतात. मेंढरू काय शिकवत आम्हाला? मी माझ्या मालकाची वाणी ओळखतो.
आम्ही देवाची तुलना कशाशी करू शकत नाही, पण आमचा देव आमची तुलना मेंढराशी करत आहे. जे मेंढरू चालण्यामध्ये सुद्धा कधी कधी लडखडतं पडतं, पण त्याला माहिती आहे मला काळजी करायचं कारण नाही, मी जरी लडखडलो पडलो तर माझा मेंढपाळ मला अंतर देणार नाही, तो मला उचलून घेणार आहे. तुम्ही येशूचं चित्र पाहिलं असेल, एका मेंढराला हातात घेऊन तो चालते. कुठलं मेंढरू आहे? काय लोकांना वाटतं मला तिथंच पाहिजे, मी पडतो 10 वेळा, तू उचल 10 वेळा. किती वेळा पडायचं आणि किती वेळा उचलायचं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. आजच फक्त मेंढराचा पाया घातलाय. हळूहळू आपण अजून थोडं खोलमध्ये जाऊया आणि समजून घेऊया की देव आमची तुलना गरुडानंतर मेंढराबरोबर का करतो. मी कोणत्या स्वरूपाचं मेंढरू आहे. आज पण एकच गोष्ट महत्वाची आहे, अनेक गांजलेले पांगलेले मेंढर आहेत, त्यांना प्रभूच्या राज्यात आणणं हे आमचं कर्तव्य आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सारखं सारखं काट्यामध्ये पाठवून त्याचे हात रक्तबंबाळ करू नका. त्याच्या मागे चाला, त्याच्या रस्त्यावर चाला, त्याची वचने स्वीकारा, त्याची वाणी ऐका, परक्याची वाणी ओळखा आणि त्याची वाणी ओळखा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.